नमस्कार मित्रांनो, खरीप हंगाम 2025 जो पीक विमा आहे, या पीक विम्याची याआधीच घोषणा झालेली आहे. 17,000 रुपये हेक्टरी अशा या प याप्रमाणे हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पण हा पीक विमा अजूनसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. यासाठी लव तर हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल? हा फॉर्म अप्रूव्हल असणं गरजेचं आहे. जो पीक विमा फॉर्म आपण शेतकऱ्यांनी भरलेला आहे, तो अप्रूव्हल असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे आधार सीडिंग असणं गरजेचं आहे. एवढी 2च कामे आपल्याला करायची आहे. ज्या पीक विम्याचं जो स्टेटस आहे ते आपल्याला कशा पद्धतीने चेक करायचं, त्यासाठी आपल्याला फक्त आपण पीक विमा भरतावेळी जो मोबाईल नंबर दिला होता, तो मोबाईल नंबर यासाठी आपल्याला लागणार आहे. मोबाईल नंबर वापरून आपण जे पीक विम्याचं स्टेटस आहे त्याबद्दलची जी माहिती आहे, आपल्या पीक विमा भरल्याची संपूर्ण माहिती, आपल्याला खरंच 17,000 रुपये हेक्टरी मिळणार आहे का, यावर काही अपडेट आलेलं आहे का, आपल्या स्टेटसमध्ये काही आपल्याला दाखवलं आहे का, सर्व प्रकारची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग बघूया पीक विम्याची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला जाऊन आपण हे चेक करणार आहोत. त्यासाठी आपल्याला पीक विमा वेबसाईटला यायचं आहे. PMFBY इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला फार्मर कॉर्नर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर लॉग इन फॉर फार्मर इथे आपल्याला जो पीक विमा भरता वेळेस जो मोबाईल नंबर दिला होता, तोच मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट OTP करायचा आहे. तर लक्षात ठेवा, फक्त जो पीक विमा भरता वेळेस जो मोबाईल नंबर दिला होता तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे, तरच आपलं जे अकाउंट आहे ते लॉग इन होणार आहे. त्यानंतर OTP आपल्या मोबाईलवर आलेला आहे, तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे. OTP टाकून आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपण खरीप हंगाम इथं आपल्याला आपली प्रोफाईल ही लॉग इन झालेली आहे. यामध्ये आपल्याला आपण भरलेला जो पीक विमा आहे याबद्दलचं स्टेटस आपल्याला इथं कळणार आहे. आपल्याला पीक विमा हा मिळणार आहे का, हे सुद्धा आपल्याला यामध्ये माहिती पडणार आहे. तर या अगोदर आपण 2024चा बघू. 2024चा पीक विमा हा जमा झालेला आहे, तर अशा पद्धतीने इथं दाखवलेला आहे. तर आता 2025चा जो पीक विमा आहे ते चेक करण्यासाठी आपल्याला इथं इवर्समध्ये यायचं आहे. वर्ष आपल्याला निवडायचं आहे 2025 खरीप. इथं आपल्याला टोटल क्लेम पेड 0 दाखवत आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपलं पूर्ण नाव, ॲप्लिकेशन नंबर आणि आपल्याला जो क्लेम स्टेटस दाखवलेला आहे, तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा क्लेम करायची गरज नाही. पण यामध्ये दाखवलेला आहे क्लेम कॅल्क्युलेटेड अ वेट, तर आपल्याला वेट करायचं आहे. अजूनसुद्धा कोणत्याही प्रकारची अमाऊंट आपल्याला इथं दाखवलेली नाही. अमाऊंट ज्यावेळेस दाखवेल त्यावेळेस हीच अमाऊंट आपल्या बँक खात्यामध्ये ॲड होणार आहे. तर अशा पद्धतीने हे इथं आपल्याला दाखवलं आहे. त्यानंतर आपलं स्टेटस जे अप्रूव्हल आहे का, हे सुद्धा आपण यामध्ये चेक करू शकता. पीक विमा पॉलिसी जे स्टेटस आहे ते आपण अप्रूव्हलसुद्धा हे चेक करू शकता. यामध्ये अप्रूव्हल स्टेटस आपलं पाहायचं असल्यास पॉलिसी स्टेटस अप्रूव्हल अशा पद्धतीने आपलं स्टेटस अप्रूव्हल असणंसुद्धा गरजेचं आहे. तरच जो मिळणारा पीक विमा आहे तो आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. धन्यवाद.